मी वारीमध्ये बघतो कुशाल पाणपटी धोतर धरून जाणार रे गोवा दे तुझी आई काय गोव्याला गेलती लका बुवा झाला बुवा गोवा खातून आलाय का असल्या बुवांना गावल तिथं उघडा करून डांबरीवर वर्गणी करून चॅचला पाहिजे तर जेने विठ्ठल मात्रा घ्यावी ते सांभाळावी वारकरी मारकरी समाजाचे जबाबदार नागरिक आहे त्याने समाजामध्ये जबाबदारीनेच वागले पाहिजे बेजबाबदार वेळेसारखं वागता कामा नये अशा वातावरणामध्ये मुलं मुली देखील गुटखे मावी चढू लागले गुटख्याचा परिणाम काय झाला माहितीये का या गुटख्यामुळे समाजामधला 70% तरुण नपुसक चाललाय नपुसक त्याला म्हणाला जय हरी म्हणते जय हरी एवढा हरी मग हे देवाच्या वाऱ्याकर हे जेव्हा नांड उतर ते जेव्हा कोंबड उतर आधी शिवक तिकडे पळ गुजरातला जा अरे मला असं का करतो काय सांगायचं म्हणजे महाराज लग्नाला 5-6 वर्ष झाली पण पाळणा झालं ना येडे बंद पाक तू हालायला लागला तर पाळणा कधी हलणार हा गुटख्याचा परिणाम लक्षात ठेवा तरुणांनो योग्य यामध्ये योग्य वळण आधी हाला द्या जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आता तुम्ही कुणी गुटखा खाल्ला असेल सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती करतो आता तुम्ही कुणी गुटखा खाल्ला असाल खाता असाल पांडुरंग परमात्म्याची कृष्ण भगवंताची शपथ देऊन सांगतो उद्यापासून तुम्ही कुणी गुटखा खाल्ला उद्यापासून तुम्ही कुणी गुटखा खाल्ला तुमचा 7 दिवसात झटका झाल्याशिवाय राहणार नाही 8व्या दिवशी तुमचं रेशन कार्डचं नाव खुडलं जाईल योग्य वयामध्ये योग्य वळण द्याला द्या नाही तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वय वाढतं बंधून जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आयुष्य कमी होतं आणि वय झाले 25 40 वर्षातून 25 वर्षामध्ये येतो आपल्या वडिलांना म्हणतो दादा माझ्या बरोबरच्या मित्रांची लग्न झाली त्यांना 4-4 पिल्लं झाली माझं लग्न कधी करणार यंदा माझं लग्न केलं तर ठीक नाही तर मी काहीतरी करून घेईन बापाला वाटते कोणते कार्ट काही लपड करते का आंतरजातीय विवाह करते का आत्महत्या करते का कोणाची पळवून येते भीतीने बापानं मुलाचं लग्न उरकलं शुभमंगल सावधान झालं शिंगाड बिंगाड वाजलं 16 दिवस लोटले गेले सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय सत्यनारायण झाला देवदेव उरकला आणि काही कालांतराने वार्षिक पाळणा बी सुरू झाला रामभाऊ किती 12 काही काळांना डझन पिल्ल झाली शंभरात माशी गुंडाळा का त्या प्रपंचात गुरफडून गेला आई आठवणा बाप आठवणा देव आठवणा धर्म आठवेना आता काय आठवतो माझं बायका भंगातून सांगतात लग्नानंतर बाईलेचा झाला दास नकर्यास मातेची तिचा उतरी तसे सीना कैसा बाईले पुढे नाचे दुःख वाटे तया पोटी एका जनार्दनी वाया गेला बायकोच्या पुढे मात्र कापूर उद्बत्ती लाव जय देव जय माझे बायको तुम्ही सांगा ते आम्ही तर ऐकू जय देव जय उधे साडी दो म्हणलं तरी तयारी नाही देऊन का मार खातो का गृहमंत्र्याचं ऐकावंच लागतं कारण प्रत्येक पुरुष लग्नानंतर आपल्या बायकोचा गडी असतो बायकोने ऑर्डर सोडायची हो कुठे गेल त्यात काय घरात रखे नाही छान आहे गॅस संपला का डोळे गेले का सगळं मीच बघावं लागतं की काय आणतो की आपण कोण आहे गडी शंका आहे का तुम्हाला आपण गडीच आहे ना आपल्याकडे पण माणूस कामाला ठेवतो पैसे देऊन तो आपला कोण असतो गडी असतो तसं यांच्या आई बापाने तो मामाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय म्हणजे आपण यांचं कोण गडी रास्त आहे जो हुंडा घेतो तो बायकोचा आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो कोण गडी कोण नवरा आहे तुमचं तुम्ही बघून घ्या मग या गाड्यांचा प्रपंच असा होतो अरे संसार जस कपशाच घर कशा बसती जाग्यावर कप करतयर झार संसार कपशीचं घर आहे कशा म्हणजे बायका घरात वांटी कोण हो ज्वारी नाही पिंडीला कपडे नाही पिंडीला पुस्तक नाही येतं कशा घरात निवाण टिकून कप सारखं उलट दांडक्याला अडकून शेकंड फस्तड वर टाइम आहे का टेकायला जागा नॉनस्टॉप जरी दांडकं फुटलं तरी हिरव्या मिरच्याचा ठेसा भरून ठेवा मोकळा होतो त्या कपांना शेवटपर्यंत सुटका नाही आणि अशा कपशा प्रपंचामध्ये आपण अडकून गेलो आपल्या आई बापाला पण विसरून जातो मग ज्या मूर्खाला जन्मदे त्या आई बापांची आठवण राहत नाही तिथं माझ्या भगवंताची आठवण राहणं अशानं शक्य नाही कारण दिवसेंदिवस प्रपंचा व्याप ताप वाढतो वय वाढतं आयुष्य कमी होतं आणि वय झाले 40 वर्ष झाली डोळा आली फुल पडली तयाला चालताना काही न दिसे जवळी हे काय झाले बिंडकुळी एक बिंडकुळी पेक्षा तू मोठी आहे ना मी एवढ्या बिंडकुळीला तू मोठी भीती तू केवढा बेडा काय 40 वर्ष डोळ्यात चष्मा लागला बाबा आता काय दिसत का नाही
राखेल म्हणजे पडदं निघत्याल. तरणा मांडवता, जवान होता, तगडा होता, डोळं चांगलं होतं, डोळेकडे चांगलं पाहिलंच नाही. या डोळ्याने किती की ताई ज्ञानेश्वरी उघडून वाचली नाही. इतकी वर्ष गावात पारायण झाले मूर्खा, मंडपाची ज्ञानेश्वरी उघडली नाही. पण आता धुंदाग धुंदाग दिसते. कारखान्याची मळी सोडत्यात, मळी म्हणजे मोतीबिंदू जळून ठळक दिसत. 40 वर्ष अशी निघून गेली आणि वय झाले 70. तरची काय सांगू यातना उठवना पुढे चालवेना. निर्माण झाली की जाग्याला फाउंडेशन पॅक. एकदा बैल बसला की उठतच नाही. दोघांचा जागून धरून उभा केला, तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही. तरी बसल्या बसल्या पोरांना म्हणते, ए पोरांनो, अरे इकडे या, आमचं कशाचं पिकलं पान, एका दिवशी पुटकन गळून जायचं. तर बाबांनो जरा परपंचा नीट ध्यान देऊन करा, नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदी पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारून. अरे मी तुमच्या करता कसं कसं करून ठेवलं माझ्या जीवाला. तर बाबांनो बुवापासनं सावध राहा, आपला परपंचा सांभाळा. आपल्या शेजारचं राम्याचं 2 एकरी काय निघालंय म्हण. तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात एक तेवढं खरेदी खत झालं तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल. 2 एकराला तुझी 2 थडगी बांधायची निघा. अरे मसनात गवडे गेल्या ना, पण लाचावले मन लागली शेगोडी. हे जीवेन सोडी आईचे झाले. माणूस मारायला टाकला, माणसाला प्रपंच सुटत नाही, परमार्थ मात्र आठवत नाही. आता भरपूर सांगण्यासारखा पण वेळ टाइम इज मनी, त्याला इलाज नाही. आता अशा तऱ्हेनं आयुष्य आपण असंच घालवतो. त्या प्रकारे 70 वर्ष निघून गेली आणि वय झाले 80. 20 मिळवणी 80 दशा दिवसेंदिवसी पुढे दिला पूज. वय झाले 90. 90 वर्ष झाली, बालकडीचं तिकीट मिळायची वेळ तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90, आता म्हणतो राहीना मला कशाची शुद्ध वेड्या माझा माझा मनसी. परिवेड्या कोण आहे तुझा. पाटील माझा, सरपंच माझा, डेप्युटी सरपंच माझा, बायको माझी, मुलं माझी, 118 माझी, टाटा सुमो माझी, टाटा शेरा माझी आणि हिरो होंडा सुद्धा फकडूचीच. परिवेड्या माझा माझा मनसी. परिवेड्या कोण आहे तुझा. हंस उडून गेला, पिंजरा रिकामा राहिला. ही जनता जनार्दन म्हणते तयाला. मेला रे मेला म्हातारा, 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 मेला रे मेला. आयुष्याची विरेड अशी लावली, आयुष्याचा एक क्षण समाजाकरता, परमार्थाकरता, देहाचा वापर न करता आयुष्य पुढे वेचलं गेलं. ज्या प्रकारे सायकल पंक्चर व्हावी आणि आपल्या भिंती नेऊन टेकवावी, त्याच न्यायानं हा देह देखील पंक्चर झाला. भिंतीला आणून लावतात. त्या त्यानं म्हाताऱ्याचा प्रेम करायच्या बाहेरांना भिंती लावलं. सगळे श्रेष्ठ मित्र बायका बरोबर आहेत, बहुमत आहेत. म्हातारा मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला. म्हाताऱ्या आंघोळ तयार केली, गरम पाणी केलं, पाठ मारला, म्हाताऱ्याला छान चौघात धरला, पळून जाईल म्हणून म्हातार धरलं, पाठावर आणला, आंघोळ घालला. सुरुवात झाली. आंघोळ घालताना म्हातारी 4 मुलांची रडते आहे. रडत रडत म्हातारी पोरांना म्हणते, "ए माझ्या बाबांनो, देवाचा मुर्दा उचलला. त्याला का बघावलं नाही? ओ, लो, लो, लो. ए माझ्या बाबांनो, माझं तेवढं ऐकून घ्या. अरे त्यांच्या हातातल्या अंगठ्या गळ्यातलं लाकूड तेवढं काढून घ्या. आयुष्यभर या प्रपंचाकरता, मुलाबाळा करता, अरे नको त्या पद्धतीने, नको त्या मार्गाने हव्यास करून हे सगळं सोडणार ऐश्वर मिळवलं वेड्या. अरे काय घेऊन चाललास, किती घेऊन चाललास? सज्जनो, जेवढा पण आयुष्यभर हाव 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 कुणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याकरता, या प्रपंचाला एक काडी सुद्धा आपल्या वेळेत नाही. कारण हा प्रपंच अशाश्वत आहे, नाशवंत आहे, मृगजळ आहे, क्षणभंगुर. तो शाश्वत नाही. आमचा भ्रम शाश्वत आहे. आम्ही भ्रमात आहोत, आम्ही गमेंडीत आहोत. बंगला माझा, गाडी माझीच. कसा तानावर बसून जात नाही. मग लोकांच्या खांद्यावर जाण्यापेक्षा जा ना गाडी घेऊन वर. सेकंड फर्स्ट वर जातील. ओल टोल नाका नाही, सिग्नल नाही, ट्रॉफिक नाही, उड्डाण पूल नाही, ये फिरून. बायको माझी, पोरं माझी, त्यांना पण नेहणं गाडी टाकून खाली कसा ट्रॉफिक जाम करतो. अशा त्यानं म्हाताऱ्याचा अलंकार काढून घेतला. म्हातारा आंघोळ घातली, म्हातारीची वरात पॅक केली, सुतळीनं वर काढली, गुलाल टाकला, वरात उचलली आणि स्मशान भूमिका निघाली. म्हातारा मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला म्हातारा, मेला रे मेला. म्हाताऱ्याची दुःखद वार्ता म्हाताऱ्याच्या मुलीनं
पुण्य झालं. ऐकून पुरी आरडत ओरडत माहेरी आल्या आणि आपल्या बापाची अंत्ययात्रा स्मशान भूमीकडे चाललेली पाहून मुली मोठमोठ्याने ओरडू लागल्या, रडू लागल्या. आरडत ओरडत पुरी बापाच्या प्रेताच्या पाठीमागे आल्या आणि त्या प्रेताला मुली पदरानं वारा घालू लागल्या. म्हातारा हवं उठलं तर उठलं, पोरगी वारा घाल म्हणते दादव असं कसं झालंय, एवढी कशाची गडबड झाली होती, एवढी गोकुळाष्टमी सुद्धा कशी हो दिली नाही. पप्पा या बारीनं मला चांगली साडी घेतो म्हणला होता, दिवाळीला आल्यावर त्यांना व्यामती करतो म्हणला होता आणि सगळं ठेवून कसा चालला. बाबा तुमच्या वाटणीचं मला कानेलं नाही, पैकी उंदराचं औषध आहे. आता म्हातारा काय सर्कस बघायचं चाललाय हो. तुझ्या वाटणीच्या मल्ला पण तुला बी नेऊ की असे तुझी दाट मिसरी घास माझी लवकर नेऊ. अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. मुलं बाळा बायका पोरे कुठपर्यंत फक्त मसन वाटेपर्यंत. हा जो आपला बायका मुलांचा प्रपंच अक्षरशः भगवंतांनी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं एक मायावी नाटक आहे. नाटकामध्ये गुरफुणून आपला अनुभव होतोय. त्या तर महात्याचं प्रेस स्मशान भूमीत नेलं, लाकडं रचली, रॉकेल ओतून काडी लावली, जाळ झाल्याबरोबर ताटेचा बांबू फाट वाटला. रामभाऊ फुटलं व फुटलं, काढा बाबू संपलं वेळे तुला जाळून मातीला मिळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो, कुणी कुणाचा विचार करायला परत मोकळा नाही. आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही, आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही, आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही. आपली पुण्यतिथी जयंती मागे साजरी व्हायला आपल्या पोराने आपला धावा केला तरी पुष्कळ, एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे सोडू नका. संसार तुम्हाला केला पाहिजे, करायला हवा करावा, पण या संसारामध्ये भूमिका अशी असू द्या, संसारी असावी, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचातून भगवंताला आपलंसं करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा सुख नव्हे. किती मोठे जागीरदार झालो, टाटा बिर्लाचे जावाय झालो, अंबानीचे युवाई झालो, तरी भगवंताशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवणिया. किती आपण मोठे जागीरदार झालो ना, त्या भगवंताशिवाय कोण सोड नाही जगाचा बंधन, त्याला विसरू नका म्हणून दास बाबा सांगतात. सांगून गेले गुरुदास तरी तुम्ही सोडा संसार प्रपंचाची आस, गुरुची कास. भजन करा रात्राणी दिवस. झालं वाटतं भारूड चला असं म्हणून कोणी फाउंडेशन हलवायचं नाही. मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही. फार कुणाला गडबड झाली असेल तर आपापल्या जबाबदारीवर जाऊ शकता. रस्त्याने काय कमी जास्त झाल्यात मी मुळीच जबाबदार राहणार नाही. नो अपील. वेळ घेत नाही, 4 मिनिटांमध्ये मी कार्यक्रम आटवतोय. पण ज्या करता आपण आतापर्यंत थांबलो त्याचं चिंतन होणं महत्वाचं. मोठ्या प्रेमाने ज्याला हात आहे त्याला टाळी वाजवा, त्याला तोंड आहे त्याने तोंडाने माझ्या भजन म्हणा, त्याला हात नाही तोंड नाही त्याला नाही विलाज आहे. पण हात तोंडाचं जर कोणी गैरहजेरी लावली तर आंधळ्याला काय पण त्याला महारोग झाल्याशिवाय राहणार नाही. असं घडू नये याच्याकरता मोठ्या प्रेमाने आपण त्या भगवंताची हाक मारूया. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, हे पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव. वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. असं वाटतं मला इथंच मारावं आणि तुमच्याच पोटाला तुमच्या गावात जन्माला यावं. किती सोन्यासारखे माणसं तुम्ही, शांत, बडबड नाही, गोंधळ नाही, भजन करा करत नाही, टाळी वाजा वाजत नाही. काय काय लोकांनी काम चालू, रस्ता बंद, काय काय तू किती बी करवट वट आम्ही आहे निबार घट. पण वाघानं तुमच्या सकाळ कनेक्शन क ठेवा. मी काय मोठा कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण हिंद केसरी बुवा नाही. माझं नाव लक्ष्मण सदाशिव राजगुरू, मुक्काम पोस्कनेर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. पंढरपूर शेजारी माझं गाव आहे. मी सध्या इंदापूर तालुक्यात बावडा गावी राहतो. माझं असणारं एक शंदस्थान श्री क्षेत्र नारायणपूर येथील माझे सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज, श्री क्षेत्र नारायणपूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. शेवटी गुरु की शक्ती और मेरी भक्ती. सद्गुरूंचं अधिष्ठान पाठीशी असल्याशिवाय समाजामध्ये फिरणं बोलणं तेवढं सोपं नाहीये. आतापर्यंत मी काय बडबोलो तुम्हाला सांगू शकलो हे संपूर्ण माझ्या सद्गुरूंचं हे कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. सद्गुरू कृपेने संत माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या योग्य वेळी योग्य संस्कारामुळे हे तुमच्या पुढे मी उभा राहू शकलो, बोलू शकलो. बोलता बोलता भावनेच्या भरात काही तोंडातून वेळे वगैरे शब्द गेल्याचे मला क्षमा करा. काही बरोबर असेल सद्गुरूंच्या चरणी माऊली तुकोबांच्या चरणी समर्पण होतो. या ठिकाणी योगायोगाने या शिवतक्रारमध्ये माझा हा दुसरा कार्यक्रम आहे. बऱ्याच वर्षापूर्वी कार्यक्रम या ठिकाणी झालेला होता. पाऊस आला, मंदिरात कार्यक्रम केला. त्यानंतर आज हा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी मला तारीख दिली आणि माझी सेवी संधी दिली. आमच्या असणारे आमचे जेदे मामा आणि आमचे
मास्तर तुमच्या गावचेच पाहुणे आणि माझे गुरुबंधू उत्तम उत्तम अण्णा यांनी फार आम्ही भरपूर फिरलो महाराष्ट्रभर. आता त्यांचा वयाच्या मानाने आता माझंही तसं काही वय झालं नाही. मला अजून पाहुणे बघा येतात. तुम्हाला खरं वाटणं काल 4 गाड्या आल्या. कसं काय बाबा बरे का तब्येत विचारायला तुम्हाला दुसरं वाटलं का? आताशी फक्त 65 आहे. 65 चालवायचे असतात नाही अजून अजून बऱ्याच जवळ मी अजून 100 वर्ष तर जगेल का तुम्ही आनंद वाटला बरं. या ठिकाणी गायक कलाकार मंडळी आज जीवा भावाचे माणसं लागतात. सुंदर गायक मंडळी आमचे हे हनुमंत महाराज बिसे हे तालुक्यात फलटण तालुक्यात होळचे आमचे किसन महाराज साळुंके फलटणचे आमचे किसन महाराज साळुंके आणि ह्या उत्तमांना आणि त्यांचे असणारे चिरंजीव अरुण काका आमच्या प्रेमातील मंडळी माझ्या बरं का. आळंदी ते पंढरपूर माऊलीचे सोहळ्याचे सर्व मंडळी सर्व सर्वांनी साथ दिली. सर्वांचं दर्शन घेतो. माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व दर्शन घेतो. सुंदर अशी सिस्टीम वाली मंडळी सुंदर सिस्टीम अजिबात इकडे तिकडे काही नाही. सुंदर सिस्टीम त्यांना त्यांना धन्यवाद. यांची अशीच भरभराट हो. आमचे कॅमेरेमन तुम्ही उडबस करून का होईना कॅमेरा चालू ठेवला तर तुम्हाला धन्यवाद देतो. सर्वांचं दर्शन झाली सेवा तुकोबाच्या माऊलीच्या चरणी समर्पण. सेवेला पूर्ण विराम. शिट्टी मारल्याशिवाय फाउंडेशन हलवायचं नाही. अजून शिट्टी मारलेली नाही. तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मेघा देवा तुझा विसरमा भावा बोला गाईना वडी हेती माझी सर्व जोडी मुक्ती धन संपदा बोला गाईना वडी हेती माझी सर्व जोडी म्हणे गर्भवाची सुखे घालावे बोला गाईना वडी हेती माझी सर्व जोडी जय विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिथे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिथे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिथे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 वरदा हरिकोल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. ओ छत्रपती शिवाजी महाराज